हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा, महायुतीमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह, हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, दिनकर पाटलांचा इशारा। विचारात घेतलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध, बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करू नका, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, महायुतीचा उमेदवार विजय होईल एवढंच बघा, बारामती अहमदनगर बाबत झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना। भाजपकडून लोकसभेची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, सोलापुरातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी, राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात सामना। बाहेरचा असो की इथला, सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा, सोलापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये स्वागत, भाजप उमेदवार राम सातपुतेंना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं पत्र। भाजपच्या दुसऱ्या यादीत देखील उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा नाही, भाजपच्या चिन्हावर लढणार की राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधा, याबाबत सस्पेन्स कायम। उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार, 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर होणार, खासदार संजय राऊतांची माहिती। ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक, पवार ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे टेंभी नाक्यावर आनंद आश्रमात धुळवड साजरी करणार, मुख्यमंत्री आज ठाणे लोकसभेचा उमेदवार देखील जाहीर करण्याची शक्यता। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा सुनील मेंढेच उमेदवार, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोले लोकसभेच्या रिंगणात। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी, तर काँग्रेसकडून नामदेव किरसाण यांना तिकीट। विदर्भामध्ये काँग्रेसला धक्का, काँग्रेस आमदार राजू पारवे यांचा शिवसेनेत प्रवेश, रामटेकमधून लोकसभा लढवणार, तर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात। शरद पवारांना धक्का, महादेव जानकरच महायुतीमध्ये, महायुतीकडून रासपला लोकसभेची एक जागा, महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपनं पिलीभीटचे खासदार वरुण गांधींचं तिकीट कापलं, वरुण गांधी यांनी सातत्यानं सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले, तर मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून उमेदवारी। भाजपकडून अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेची उमेदवारी जाहीर, कंगना रनौतला हिमाचलमधील मंडीतून उमेदवारी। राज्यभरामध्ये होळीचा उत्साह शिगेला, कोकणवासियांकडून पारंपरिक पद्धतीनं शिमगा साजरा, आमदार भास्कर जाधवांनी नाचवली गावदेवीची पालखी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।